नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती स्पर्धाग्रामच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आपण विद्यार्थी मित्रांनो समाजसुधारक या सिरीजमध्ये आज महत्त्वाचे समाजसुधारक अभ्यासणार आहोत, ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज। तर विद्यार्थी मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज यांचा जो कालावधी आहे तो आहे 1874 ते 1922। राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी घाटगे घराण्यात कागल येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये झाला। शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे होते। शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब होते, तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते। शाहू महाराज हे 3 वर्षांचेच असताना त्यांच्या जन्मदात्या आईचा मृत्यू झाला। 26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने 2006 पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे। 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहू महाराज यांना दत्तक घेतले। त्यावेळी ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन व कर्नल एच.ए. रिव्हज यांनी शाहू महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली। शाहू महाराजांचे सुरुवातीचे शिक्षक श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना नेमले होते। 20 मार्च 1886 रोजी शाहू महाराज यांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यू झाला। 1885 ते 1889 या काळात शाहू महाराजांनी राजपुत्रांच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घेतले। त्यांना या महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल मॅकनॉटन यांनी विशेष मार्गदर्शन केले। याच काळामध्ये दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्याकडून मल्लविद्येचे शिक्षण शाहू महाराजांनी घेतले। 8 मे 1888 रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली। 1890 ते 1894 या काळात शाहू महाराजांनी धारवाड येथील एस.एम. फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले। इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्यकारभाराचे धडे शाहू महाराजांना एस.एम. फ्रेझर यांनी दिले। 1 एप्रिल 1891 रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला। शाहू महाराजांना राधाबाई व आऊबाई या 2 मुली, तर राजाराम व शिवाजी अशी 2 मुले, एकूण 4 अपत्य होती। यातील राजकुमार शिवाजी यांचा 1920 साली रानडुकराच्या शिकारीच्या वेळी घोड्यावरून पडून मृत्यू झाला होता। 1893 मध्ये कोल्हापूर संस्थानाने स्वतःचे कायदे पुस्तक तयार केले। 1893 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक होऊन वयाच्या 20व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे शाहू महाराजांनी स्वीकारली व शाहू महाराजांच्या राजकीय कार्यकाळास सुरुवात झाली। शाहू महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता। 1895 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथील शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली। 1896 साली सर्व जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी राजाराम येथे वसतिगृह सुरू केले।
व याच सालापासून शाहू महाराजांच्या वसतिगृह निर्मितीच्या कार्यात सुरुवात झाली. 1897 साली महारोग्यांसाठी व्हिक्टोरिया लेप्रसी हॉस्पिटलची स्थापना शाहू महाराजांनी केली. नोव्हेंबर 1899 मध्ये शाहू महाराजांच्या जीवनास कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले. शाहू महाराज पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी गेले असताना त्यांचे पुरोहित नारायण भटजी हे वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांच्या लक्षात आणून दिले. याबाबत महाराजांनी विचारणा केली असता महाराज हे क्षत्रिय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगितले. येथून खऱ्या अर्थाने ब्राह्मणेतर संघर्ष चळवळीला सुरुवात झाली. 1901 मध्ये शाहू महाराजांनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांची वतने जप्त केली व नारायण भट सेवकरी यांच्याकडून वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली. वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व शृंगरीचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी ब्राह्मणांची बाजू घेतली व शाहू महाराजांवर टीका केली. 16 एप्रिल 1902 रोजी वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटिश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहू महाराजांच्या बाजूने निकाल देऊन शाहूंना वेदोक्त मंत्रांचा अधिकार असल्याचा निकाल दिला. राजर्षी शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते. वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 1901 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू केला. 1901 साली शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ची स्थापना केली. परंतु या बोर्डिंगमध्ये फक्त ब्राह्मण मुलेच राहू लागल्याने शाहूंनी निरनिराळ्या जातींच्या लोकांसाठी वसतिगृहे सुरू केली. 18 एप्रिल 1901 रोजी जैन, लिंगायत व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे शाहू महाराजांनी स्थापन केली. 2 जून 1902 रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या 7व्या एडवर्डच्या राज्यारोहण समारंभासाठी इंग्लंड येथे होते. या कार्यक्रमाच्या वेळी केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना LLD ही पदवी बहाल केली. महत्त्वाचे बघा आता, 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी 50% जागा राखीव किंवा आरक्षित ठेवल्या. आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा करवीर गॅझेटमधून प्रकाशित करण्यात आला होता. 1902 साली शाहू महाराजांनी पाटबंधारे धोरण घोषित केले. 1905 साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली व छात्र जगद्गुरूचे नवे पीठ निर्माण करून मराठा जातीच्या सदाशिव बेनाडीकर यांची पीठाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. तसेच संस्थानामध्ये निरनिराळ्या जातींचे पुरोहित निर्माण करण्याकरिता पुरोहित शाळा निर्माण केल्या. 1906 मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल स्थापन केली. 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली आहे. 1906 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रात्रशाळा सुरू केल्या. तर 1907 साली शाहू महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरू केल्या. 1907 साली कोल्हापूरच्या पश्चिमेस 55 किलोमीटर अंतरावर दाजीपूर जवळ भोगावती नदीवर धरण बांधून त्याच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई हे नाव देण्यात आले. या धरणाचे काम सबनीस या इंजिनियरकडून करण्यात आले. याच धरणाशेजारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर राधानगरी हे गाव वसविण्यात आले. 1908 साली शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केले. 20 मे 1911 रोजी शाहू महाराजांनी संस्थानामार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 15% शिष्यवृत्तीची घोषणा केली. 1911 साली शाहू महाराजांनी शिंपी समाजांच्या मुलासाठी नामदेव वसतिगृह सुरू केले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाची माहिती पुन्हा पाहून घेऊ आपण शाहू महाराजांविषयी.
महत्वाचे 11 जानेवारी 1911 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना केली व त्यांचे अनुयायी भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. भास्करराव जाधव यांचे पुस्तक घरचा पुरोहित हे आहे. 1911च्या हुकूमनाम्यानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. 1912 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सहकारी कायदा पारित केला. 1912-13 साली शाहू महाराजांनी संस्थानामधील शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण देण्याकरिता किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. 1912 मध्ये महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पाटील शाळा सुरू केल्या. 1913 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरू करून त्यांच्या प्रमुखपदी विठ्ठल ढोणे यांची नेमणूक शाहू महाराजांनी केली. 1916 साली शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, बहुजनांना राजकीय हक्क मिळवून देणे या कार्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्था स्थापन केली. रयत शिक्षण संस्था 1919 कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केली होती. ओके. त्यानंतर 1917 साली विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा शाहू महाराजांनी पारित केला. 25 जुलै 1917 रोजी प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा शाहू महाराजांनी केली. 19 नोव्हेंबर 1917 रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. या संबंधाने पहिली शाळा चिपरीपेटा येथे शाहू महाराजांनी सुरू केली. 1993 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थानिक सयाजीराव गायकवाड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1917 साली जातवार प्रतिनिधित्वासाठी शाहू महाराजांनी भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेगो यांची भेट घेतली होती. शाहू महाराजांनी 1919च्या मॉन्टेगो-चेम्सफर्ड कायद्याचे स्वागत केले होते. 4 मार्च 1918 रोजी करवीर तालुक्यातील चिखली या गावी सक्तीचे व मोफत शिक्षण देणारी शाळा शाहू महाराजांनी सुरू केली. 1918 साली शाहू महाराजांनी महारवतने, बलुतेदारी व वेठबिगारी प्रथा बंद केली. तसेच आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. 1918 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये तलाठी शाळा सुरू केल्या. 1918 साली शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाज या संस्थेची शाखा स्थापन करून राजाराम महाविद्यालय हे आर्य समाजाकडे हस्तांतरित केले. 1919 साली शाहू महाराजांनी स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देणाऱ्या प्रथेवर प्रतिबंधक कायदा मंजूर केला. 1920 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानामध्ये घटस्फोटाचा कायदा संमत केला. 1920 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली. लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली. 1920 कोल्हापूर. 1920 मध्ये शाहू महाराजांनी गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली. शाहू महाराजांनी महार पैलवानांना जाट पैलवान, चांभारांना सरदार, भंग्यांना पंडित अशा पदव्या दिल्या होत्या. शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरपालिकेच्या चेअरमनपदी दत्तोबा पवार या अस्पृश्य व्यक्तीची नेमणूक केली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शाहू महाराजांविषयी इतर महत्त्वाची माहिती व त्यांची कार्य पाहून घेऊ. तर शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई यांना आपले दैवत मानत. डॉक्टर आंबेडकर यांच्या मूकनायक व आगरकर यांच्या सुधारक वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी आर्थिक सहकार्य केले होते. शाहू महाराजांनी पंडित मनमोहन मालवीय यांच्या विनंतीवरून बनारस हिंदू विश्वविद्यालयास आर्थिक सहकार्य केले. थिऑसॉफिकल सोसायटी या धार्मिक संघटनेला शाहू महाराजांचा विशेष प्रभाव होता. थिऑसॉफिकल सोसायटी या धार्मिक संघटनेवर शाहू महाराजांचा विशेष प्रभाव होता. थिऑसॉफिकल सोसायटी या धार्मिक संघटनेचा शाहू महाराजांवर विशेष प्रभाव होता. शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे देशातील पहिले रेस कोर्स स्थापन केले. शाहू महाराजांनी गंगाधर कांबळे या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीस चहाचे हॉटेल टाकून
व त्या हॉटेलला सत्यशोधक हॉटेल असे नाव दिले. ब्रिटिशांच्या विरोधात शिवाजी क्लब ही क्रांतिकारी संघटना कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आली. शाहू महाराज हे दरवर्षी या संघटनेस 500 रुपयांची मदत देत असत. तसेच क्रांतिकारकांनी काढलेल्या वनिता वस्त्र भंडार येथून शाहू महाराज हे दरवर्षी संस्थानाचे कपडे खरेदी करत. संस्थानाच्या एकूण महसुलापैकी 6% महसूल महाराज शिक्षणावर खर्च करीत असत. पहिल्या महायुद्धाच्या वेळी शाहू महाराजांनी ब्रिटिशांना 20 लाख रुपये कर्ज दिले होते व वैयक्तिक देणगीतून 20,000 रुपये दिले होते. युद्ध कामासाठी महाराज संस्थानातून महिन्याला 200 सैनिक पुरवत असत. चिरोल या ब्रिटिश लेखकाच्या इंडियन अनरेस्ट या ग्रंथाचे मराठीमध्ये अनुवाद डोंगरे यांच्याकडून करून घेऊन त्या ग्रंथाच्या प्रती विकत घेऊन संस्थानामध्ये मोफत वाटल्या. महाराजांनी ज्येष्ठ गायिका केसरबाई केरकर, बालगंधर्व संगीत सम्राट अल्लामिया खा यांना राज आश्रय दिला. तसेच महाराजांनी आप्पाजी धोंडीराज मूरतुलेय या कवीस राज आश्रय दिला. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाच्या शिक्षणाधिकारी पदी मिस लिटल नंतर श्रीमती रखमाबाई केडकर यांची नेमणूक केली. शाहू महाराजांनी कुस्त्यांकरिता कोल्हापूर येथे खासबाग मैदान तयार केले. 1893 मध्ये शाहू महाराजांनी देवल क्लब ची स्थापना केली. 1895 मध्ये शाहू महाराजांनी मोतीबाग तालीमची स्थापना केली. रोमन कॅथलिक पंथाचा लॉरेन्स हा शाहू महाराजांचा अंगरक्षक होता. 1912 मध्ये पैलवानांना कुस्ती जिंकल्यानंतर गदा देण्याच्या प्रथेची सुरुवात शाहू महाराजांनीच केली. इनाम बख्श या पैलवानास शाहू महाराजांनी पहिली गदा दिली. इमाम बख्श 1993 मध्ये धोरा सुतार यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करून घेऊन शाहू महाराजांनी पन्हाळा गडावर स्थापन केला. 1905 मध्ये 15 लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक करून शाहू महाराजांनी सूतगिरणी स्थापन केली. 1895 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामधील शेनगाव येथे काताचा कारखाना सुरू केला. 1913 मध्ये शाहू महाराजांनी नागरी पतपेढ्यांची स्थापना केली. 1891 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानाचे भूगर्भशास्त्र सर्वेक्षण केले. 1895 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानाचे औद्योगिक सर्वेक्षण केले. 1906 ते 1907 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानाचे जल सर्वेक्षण केले. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये तांत्रिक शिक्षणाकरिता जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर आता आपण विद्यार्थी मित्रांनो शाहू महाराजांच्या जीवनाच्या शेवटच्या पाडावात आपण येऊन पोहोचलेलो आहोत. त्यामध्ये आता आपण पुन्हा त्यांच्याबद्दलची माहिती पाहू. शाहू महाराजांनी मुलांमध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूर येथे इन्फंट्री स्कूलची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंडमधील शिक्षण घेण्याकरिता शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन आर्थिक सहाय्य केले. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर आंबेडकर यांना अमेरिकेतील कोलंबिया येथील शिक्षणाकरिता सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक मदत केली होती. शाहू महाराजांनी भूषवलेली अध्यक्षपदे तर 10 नोव्हेंबर 1918 रोजी परळ मुंबई येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषविले. 1918 साली शाहू महाराजांनी नवसारी गुजरात येथे आर्य समाजाच्या 11व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. 19 एप्रिल 1919 रोजी शाहू महाराज यांनी कानपूर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रिय परिषदेच्या 13व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. 21 एप्रिल रोजी याच कार्यक्रमात शाहू महाराजांना राजश्री ही पदवी बहाल करण्यात आली. 1920 मध्ये शाहू महाराजांनी गुजरातमधील भावनगर येथे आर्य समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. 1920 मध्ये शाहू महाराजांनी नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. 20 मार्च 1920 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील
दलितांच्या परिषदेत उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकर यांनी दलित समाजाचे नेतृत्व करावे असे प्रोत्साहन दिले. 1920 साली कर्नाटकमधील हुबळी येथे ब्राह्मणेतर परिषद भरवण्यात आली. या परिषदेचे शाहू महाराज अध्यक्ष होते. शाहू महाराजांना मिळालेले सन्मान व पदव्या पाहू तर ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांनी शाहू महाराजांना GCSI हा इंग्रज शासनाचा बहुमान लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला. 14 मे 1900 रोजी व्हिक्टोरिया राणीच्या वाढदिवसानिमित्ताने ब्रिटिश सरकारने शाहू महाराजांना महाराजा ही पदवी दिली. 16 एप्रिल 1920 रोजी शाहू महाराजांना नाशिकच्या जनतेकडून मानपत्रे अर्पण करण्यात आली. शाहू महाराज म्हणजे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष. शाहू महाराज म्हणजे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असा गौरव महर्षी वीरा शिंदे यांनी केला. ही वॉज किंग बट डेमोक्रेटिक किंग असे शाहू महाराजांचे वर्णन भाई माधवराव बागल यांनी केले. महाराष्ट्राचा गौतम बुद्ध असे वर्णन यशवंतराव मोहिते यांनी केले. तर उत्तर प्रदेशमधील कानपूर विद्यापीठात शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे. ही वॉज अ पायोनियर ऑफ सोशल डेमोक्रेसी असे शाहू महाराजांबद्दल उद्गार डॉक्टर आंबेडकरांनी काढले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या समाजसुधारक सिरीजमध्ये आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल इत्थंभूत माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.